येतानाच बालपणीची आमच्या शाळेची आठवण आम्हाला झाली. फार सुंदररित्या स्वागत केलं. आजपर्यंत आमचे एवढे प्रबोधनाचे कार्यक्रम गावोगावी झाले. अशा पद्धतीचं सुंदर स्वागत या ठिकाणी होईल अशी अपेक्षा सुद्धा नव्हती, परंतु इतकं सुंदर स्वागत केल्यामुळे खरंच आमच्या हृदयामध्ये एक करुणेचा भाव उत्पन्न झाला. आता प्रमुख पाहुणे आलेत, काय नेमकं सांगणार आहेत, काय विषय आहे. बऱ्याचशाच शिक्षक असतील, तुम्ही असाल, नेमका हा बोरिंग विषय आहे की काय, आणि नेमकं काय प्रबोधन असणार आहे याची उत्सुकता लागलेली असेल तुम्हालाच. जयश्रीमाननी आश्रम बद्दल थोडीशी माहिती सांगितली. आता शरीर धर्माने आम्ही BMS किंवा डॉक्टर आयुर्वेदाचार्य असं ख्याती बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु तासगाव या ठिकाणी विजापूरचे एक महान संत श्री संत सद्गुरू जगदीश मुनीजी काही वर्ष किंवा काही महिने म्हणूयात की तासगाव या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. तेही आमच्या ज्या 2014ला आम्ही एक शेती घेतली होती 3 एकर, त्या ठिकाणी एखादी मोठी फॅक्टरी काढायची, त्या ठिकाणी एक मोठंशी स्कूल करायचं आहे, त्या ठिकाणी एक मोठं पंचकर्म सेंटर काढायचं या उद्देशाने घेतलेली प्रायव्हेट जमीन. परंतु ज्या वेळेला त्यांनी त्या ठिकाणी राहिले आणि आमचं अंतर्बाह्य त्यांनी पूर्णपणे विचार बदलले आणि त्यानंतर जो प्रवास चालू झाला तो म्हणजे समाजकार्याचा. तर त्या समाजकार्यामध्ये अनेक उद्देश घेऊन आपला आश्रम काम करता येईल. त्यातलं पहिलं काम आहे ते म्हणजे आपल्या देशातली गाय वाचली पाहिजे. देशी गाय कोणाच्या घरी हातवर करा. वा, व्हेरी गुड. चला आता आपण देशी गायची माहिती घेऊयात. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे का की सर्वसाधारण 800 वर्षापूर्वी, म्हणजे कोणता काळ आला, आज आहे 2020, म्हणजे 800 वर्षापूर्वी म्हणजे 1200 वर्षापूर्वी संपूर्ण भारतामध्ये जवळपास 800 ते 850 जातीच्या गायी होत्या. देशी गाय म्हणजे आपण किल्लार समजतो, पण भारतामध्ये टोटल किती जाती होत्या? 800 ते 850 जाती. तर यापैकी नुसत्या महाराष्ट्रामध्ये 9 ते 10 जाती आहेत. कुणाला माहिती त्या 9 ते 10 जाती महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या देशी गायींच्या? माहितीये का? शिक्षणामध्ये काय आलंय का? चला, खिल्लार, लाल कंधार, देवणी, कोकण गिड्ड अशी काही नावं ऐकण्यात आलीत का तुमच्या? अशा प्रकारच्या देशी गायी 800 वर्षापूर्वी किती जाती होत्या? 800 ते 850. मुघलांचं राज्य आलं, त्याच्यानंतर बऱ्याचशा जाती ह्या मांसाहारासाठी वापरल्या गेल्यामुळे त्या जाती कमी होत गेल्या. इंग्रज आले, त्यानंतर इंग्रजांच्या काळापर्यंत सुरुवातीला या जाती 800-850 वरून 300-350 एवढ्या जाती राहिल्या. इंग्रजांचा काळ संपत आला, स्वातंत्र्याचा काळ सुरू झाला, त्यापर्यंत 110 ते 120 जाती भारतामध्ये अवेलेबल राहिल्या. म्हणजे 800-850 वरून जाती किती कमी होत गेल्या? जवळपास 600 ते 700 प्रकारच्या गायींच्या जाती संपत आल्या आणि त्या इंग्रज जाता त्या राहिल्या 110 ते 120. आता इंग्रज जाऊनही जवळपास 70-80 वर्षाचा काळ आहे. याच्यामध्ये परत 30 ते 40 जाती या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कमी झाल्या आणि त्याच्यामुळे आता फक्त 90 ते 91 जाती भारतामध्ये जिवंत स्वरूपात आहेत. त्याच्यातल्या त्यात ज्या ठेंगण्या, ज्या लहान गायी म्हणतो, तुम्हाला बऱ्याच वेळा YouTube वरती या गायींचे व्हिडिओज येत असतील. जशी पुंगनूर गाई आहे की साधारण 2.5 फुटाची उंची, म्हणजे ही जो टेबल दिसतोय याच्या खाली ती गाय बसते. तिचं जे बाळ आहे ते बाळ फक्त 1 किंवा 2 किलोचं, जे शेळीचं बाळ असतं त्यापेक्षाही लहान आकाराचं तिचं बाळ असतं. तर अशा काही पश्चिम बंगाल पासून ते आपल्या कोकणापर्यंत येणारा जो समुद्र किनारपट्टी आहे, या समुद्र किनारपट्टीला लागून डोंगराळ भाग जो आहे, या डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या ज्या 9 ते 10 ठिंगण्या जातीच्या ज्या गायी आहेत, उदाहरणार्थ गोवणी असेल,
पुंगनूर असेल, वेचूर असेल, झेबू असेल, मडियाळ गिद्ध असेल, कोकण गिद्ध असेल, या जातीपैकी बऱ्याचशा जाती नामशेष होत गेल्या. त्यातली एक जात ती पुंगनूर जात, की जी बालाजीचा जो डोंगर आहे किंवा विशाखापट्टणमचा जो इलाका आहे त्या भागामध्ये आढळणारी ही जात, की देश अखंड जगामध्ये या जातीच्या फक्त 300 ते 400 गायी दिसतात. तर या वेगवेगळ्या ज्या नामशेष होत जाणाऱ्या ज्या गायीच्या जाती आहेत, त्यातल्या 3 ते 4 प्रकारच्या जाती आपल्या आश्रममध्ये आहेत, की जे बालवाडीला मूल असतं एवढ्याच उंचीच्या गायी आहेत आपल्याकडे. आपल्या आश्रममध्ये जवळपास 11 ते 12 या पुंगनूर, बोवणी आणि वेचूर जातीच्या गायी आहेत. या ज्या नामशेष होत चाललेल्या त्या गायी आपल्याकडे सांभाळण्यासाठी काम